नमस्कार. 20 नोव्हेंबर पासून सुरू झालेला आपला 70 डेज चॅलेंज, त्या डेजनुसार आतापर्यंत आपण मॅग्नेटिक मटेरियल्स कंप्लीट केलेलं आहे. या व्हिडिओपासून आपण इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. आतापर्यंत सर्व जे काही पार्ट्स आहेत ते न्यूमेरिकल प्लस थेरी अशा फॉर्ममध्ये तुम्हाला प्लेलिस्ट मिळणार आहेत. तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि इतरांना सुद्धा त्याचा शेअर करायचा आहे. चला तर मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय? EMI. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय? EMI. ठीक आहे. चला, EMI म्हणजे काय? आता EMI म्हणजे काय? EMF इज इंड्यूस्ड. EMF म्हणजे काय? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स is induced due to change in magnetic flux. Change in magnetic flux per unit टाइम म्हणजेच काय? EMI. ठीक आहे. EMI म्हणजे काय? EMF इंड्यूस झालं पाहिजे म्हणून E इज इक्वल काय असतं? d∅dt. हा फाय म्हणजेच काय? फ्लक्स. हा पाय म्हणजेच काय असतं? फ्लक्स. ठीक आहे. मॅग्नेटिक दाखवण्यासाठी आपण फक्त M लावलं तर चालेल किंवा नाही लावलं तर काही अडचण येत नाही. चला आता बघूया आपण मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय? E is equal to d∅dt. Magnetic flux. It is an imaginary lines. It is an imaginary lines. The curves tangent provides the it is an imaginary line. The curve tangent provides the direction of magnetic field. ठीक आहे. चला आपण 11th एक शिकलोय. हा तुमचा मॅग्नेट आहे. हा त्याचा नॉर्थ, या साईडला साऊथ घ्यायचा आणि त्या साईडला नॉर्थ घ्यायचा. ठीक आहे. याच पद्धतीने लक्षात ठेवायचं. साऊथ आणि नॉर्थ. काय होणार आहे? इनर साईडला तो साऊथ टू नॉर्थ फ्लो होतो आणि आउटर साईडला तो नॉर्थ टू साऊथ फ्लो होतो. या पद्धतीने. याला जर मी टेंजंट ड्रॉ केलं, हे टेंजंट काय प्रोव्हाइड करतो मला? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि हे इमॅजिनरी लाईन्स आहे विच प्रोव्हाइड imaginary lines gives the influence of a magnetic field. मॅग्नेटिक फील्डचं इन्फ्लुअन्स ते दाखवत असतात. चला, मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट काय असतं? मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट असतं वेबर. मॅग्नेटिक फ्लक्स पायचं युनिट काय असतं? वेबर. WB वेबर. ठीक आहे. चला डायमेन्शन काढायला लावलं तुम्हाला. डायमेन्शन्स काढणार. डायमेन्शन काढायचं आपल्याला. डायमेन्शन E इज इक्वल काय असतं? d∅dt. therefore पाय इज इक्वल काय? E इंटू dt. ईचं युनिट काय असतं? वोल्ट. आणि टीचं युनिट काय असतं? सेकंद. ठीक आहे. V म्हणजे असतं वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. आणि S म्हणजे काय? S म्हणजे V इंटू टी.
यस आहे, यस म्हणजेच काय सेकंद, यस म्हणजेच काय सेकंद. चला वर्क डन, वर्क डनचं युनिट पटकन करूया आपण. mgh आणि 4चं काय q ॲज इट इज आणि यस म्हणजे काय टी. चला पटकन. एम म्हणजे काय किलोग्रॅम, एम म्हणजे काय किलोग्रॅम, जी म्हणजे काय मीटर पर सेकंड स्क्वेअर, एच म्हणजे काय, एच म्हणजे काय मीटर, क्यू म्हणजे काय कुलम, टी म्हणजे काय सेकंद. चला काय कॅन्सल, कॅन्सल कॅन्सल म्हणजे काय भेटेल मला किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर कुलम. चल डायमेन्शन तयार करूया आपण. काय LMTA. ओके कुलम, कुलम म्हणजे काय असतं IT, कुलम म्हणजेच काय असतं IT म्हणजे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर I इंटू टी म्हणजे I इंटू टी म्हणजे काय ॲम्पियर सेकंद. चला काय काय आपल्याजवळ आता किलोग्राम, किलोग्राम म्हणजे M1 मीटर आहे, 2 ॲम्पियर आहे, -1 टाईम आहे, -1 हे झालं त्याचं युनिट. ठीक आहे. चला ही इज काय असतं डी पाय बाय डी टी, ही इज काय असतं डी पाय बाय डी टी, ही इज काय असतं डी फाय बाय डी टी. देअरफॉर डी फाय इज काय ई इंटू डी टी, ई इंटू डी टी. हे झालं मॅग्नेटिक फ्लक्स आणि EMF यांचं रिलेशन. ठीक आहे. अजून अजून कसं काढू शकतो मॅग्नेटिक फ्लक्स, फ्लक्स कसं काढू शकतो, बी इज इक्वल टू डी पाय बाय डी टी, डी फाय इज इक्वल काय बी इंटू डी टी. हे ऑलरेडी 11th झालेलं, आपल्याला फक्त याचं रिलेशन लागतं, डी फाय इज इक्वल काय बी इंटू डी टी कॉस थिटा. ठीक आहे, कॉस थिटाचं रिलेशन असतं, डी फाय इज इक्वल काय बी इंटू डी टी कॉस थिटा. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला पटकन एकदा रिवाईज करून घेतो 10 सेकंदात. EMI म्हणजे काय असतं EMF, EMF काय झालं पाहिजे इंड्यूस झालं पाहिजे, कशामुळं मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंजमुळे. ई इज काय डी पाय बाय डी टी. मग आपण केलं पाय म्हणजे काय फ्लक्स, मग मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय होते इमॅजिनरी लाईन्स आहेत, त्याच्यात जर कर्व असेल तर त्याला जर मी टँजंट प्रोव्हाइड केलं तर काय भेटतं मला डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इमॅजिनरी लाईन्स काय देतात आपल्याला इन्फ्लुअन्स देतात मॅग्नेटिक फील्डचं. युनिट काय असतं वेबर, त्याचं डायमेन्शन तयार केलं आपण. डायमेन्शन काय आलं L2 M1 T -1 A⁻⁻1. ई इज काय असतं डी पाय बाय डी टी. मग डी पाय इज काय ई इंटू डी टी घ्या किंवा मॅग्नेटिक फील्डच्या डेरिवेशननुसार बी इंटू डी टी. मग मॅग्नेटिक फील्डच्या नुसार काय येणार आहे डी पाय बाय डी टी. मग डी फाय इज काय बी इंटू डी टी. मग बी इंटू काय टेस्ला इंटू सेकंद, टेस्ला इंटू सेकंद हे त्याचं युनिट बनेल. या व्हिडिओमध्ये इतकंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फॅराडेज लॉज.